श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामांची जपे ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेसी जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणूनी, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करसी. तरी 10,000 रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ कुलीन. परी पूर्वे कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. चालले गावा बाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकरराव ही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरांसी. आणि शेख नूर दर्ग्यासी, एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज अज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, जेणे जाईल ब्रह्मसंबंध. चाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी चरणी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. ते चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची, अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार.
परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।